वारी म्हणजे श्रद्धेची परंपरा आणि भक्तीची अनोखी यात्रा. पंढरीची वारी म्हणजे केवळ पायी चालत पंढरपूर गाठणे नव्हे, तर स्वतःचा अहंकारावर विजय मिळवत भक्ती, क्षमता आणि मानवतेच्या मार्गाने चालण्याची एक दिव्य परंपरा आहे. वारी शिकवते की माणसाची ओळख त्यांच्या जाती, धर्म, संपत्ती किंवा पदाने होत नाही, तर त्यांच्या भावनेने आणि कर्माने होते. टाळ मृदंगाच्या गजरात, अभंगाच्या स्वरात आणि ज्ञानोबा तुकारामाच्या जयघोषात लाखो वारकरी एकच संदेश देतात: विठ्ठल मंदिरात नाही, तर प्रत्येक जीवनामध्ये आहे. वारी हा प्रवास पायांचा कमी आणि मनाचा जास्त असतो. प्रत्येक पावलं भक्तीकडे, प्रत्येक श्वास नामस्मरणाकडे आणि प्रत्येक क्षण आत्मशुद्धीकडे नेणारा असतो. म्हणून पंढरीची वारी ही यात्रा नसून महाराष्ट्राच्या संस्कृतीचा, संत परंपरेचा आणि मानवतेचा चालता बोलता उत्सव आहे. विठ्ठलाकडे जाणारा रस्ता पंढरपुरातून जातो आणि विठ्ठलाकडे जाणारा रस्ता आपल्या अंतःकरणातून जातो. म्हणून माझ्यासाठी वारी ही यात्रा नाही, तर भक्ती, क्षमता आणि माणुसकीचा चालता बोलता उत्सव आहे. रामकृष्ण हरी. वारी या शब्दाचा अर्थ होतो येरजार. पायी चालत वैष्णवाच्या संगतीमध्ये हरिनामाचा गजर करत, संतांच्या पालख्या मिरवत, भौतिक सुखाची काडीमात्र अभिलाषा न करता पांडुरंगाला भेटणं ही या प्रकारची वारी करतो. जन्म मृत्यू आला तरी वारी चुकणार नाही. हजारो वर्षापूर्वीचे संत साधू संतांनी पंढरपूरची वारी केली आहे. पांडुरंगाच्या नामस्मरणात दंग होऊन जे लोक आनंद घेतात, तो कशातच नाही. यालाच वारी म्हणतात. श्री रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी.